काही वर्षांपूर्वी असं झालं की जे लोक अगदीच सज्जन, चांगल्या मुलांसारखे असतात ना, म्हणजे कॉर्पोरेटमध्ये काम करणारे वगैरे, त्यांनी अचानक दाढी ठेवायला सुरुवात केली. त्या काळात काही सिनेमे आले होते ज्यात हिरोला थोडीशी दाढी होती. दुसरं म्हणजे सगळ्यांनी बुलेट विकत घेतली. त्यांना असं दाखवायचं होतं की आम्ही पण बंड करू शकतो. आठवड्यातून 5-6 दिवस तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तिथे तुम्ही अगदी गाईसारखे, मेंढीसारखे वागता, उंट म्हणा हवं तर. पण आतून तुम्हालाही कळतंय की असं आयुष्य एकदम फालतू आहे, शापित वाटतंय. मग शनिवारी रात्रीपासून रविवारी रात्रीपर्यंत काय बनता? विकेंडचा बंडखोर. मी विद्रोही आहे. कसा विद्रोही? मी एक टाईट टी शर्ट घालीन आणि दिल्लीहून निमराणापर्यंत बाईकवर जाईन आणि स्वतःला असा दाखवीन की जणू मी आंतरखंडीय प्रवासाला निघालोय. हा असा विद्रोह आहे ज्यासाठी फारसं काही गमवावं लागत नाही. पण खराखुरा विद्रोह तो असतो जो इतिहासाची दिशा बदलून टाकतो. बुद्ध जेव्हा जागृत झाले तेव्हा असं म्हटलं गेलं की धर्माचं चक्र, त्याची गती आणि दिशा सगळं बदललं. बुद्धांनी असा विद्रोह केला होता का की तलवार घेऊन म्हणाले होते, इथून पुढे कोणी मरायचंच नाही, आणि जर मरण आलंच तरी माझ्या मार्गावर येऊन मरू नका, नाहीतर मी ठार मारेन. खराखुरा विद्रोह म्हणजे एक असा भूकंप असतो जो बाहेर कुणालाही दिसत नाही, पण माणूस आतून पूर्णपणे हादरलेला असतो. आतल्या आत काहीतरी तुटलेलं असतं, समोर आलेल्या कुणालाही काही समजत नाही. बस हाच विद्रोह आहे. ते थोडीच काय टी शर्ट बदलणं वगैरे असतं. फॉर्मल शर्ट काढून टाईट टी शर्ट घातला आणि वर लिहिलं वाईल्ड वाईल्ड वेस्ट.